नमस्कार. भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योग जगतातल्या सर्व धुरीणांना, CIIच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ सहकारी, CIIचे अध्यक्ष श्री TV नरेंद्रनजी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांमध्ये नियुक्त असलेले भारतीय राजदूत बंधू आणि भगिनींनो, जागतिक महासाथीच्या या काळात आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या एवढ्या मोठ्या संकट काळात आपण सरकार आणि भारतीय उद्योग जगतातले संबंध अधिक दृढ होताना बघतो आहोत. मजबूत होते भी देख रहे हैं. मास्क, PPE किट्स, व्हेंटिलेटर्स पासून लसीकरणापर्यंत देशाला ज्याची ज्याची गरज भासली, जेव्हा जेव्हा गरज भासली, त्यावेळी उद्योग जगतानं पुढे येत आवश्यक ती सर्व मदत केली. उद्योग जगतातले आपण सर्व सहकारी, सर्व संघटना भारताच्या विकास गाथेचा एक महत्त्वाचा घटक कायमच राहिले आहात. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेत आहे. आज कदाचित एकही दिवस असा नसतो ज्यावेळी नव्या संधींबाबत कोणत्या न कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं वक्तव्य येत नाही अथवा कुठला अहवाल येत नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आज विक्रमी संख्येनं लोकांना घेतलं जात असल्याचे रिपोर्ट्स सुद्धा आपण वाचत आहोत. आज देशात सुरू असलेलं डिजिटलीकरण आणि मागणीत होणाऱ्या वाढीचाच हा परिणाम आहे. अशा स्थितीत आपला प्रयत्न हा असायला हवा की आपण या नव्या संधींचा वापर करत आपल्या उद्दिष्टांच्या दिशेनं दुप्पट वेगानं पुढे जाऊ. मित्रांनो, CIIची ही बैठक यावर्षी 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या वातावरणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान होत आहे. भारतीय उद्योग जगताच्या नव्या संकल्पांसाठी, नवी उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाची खूप मोठी जबाबदारी भारतीय उद्योगांवर आहे आणि म्हणूनच मी आज तुम्हा लोकांना आश्वस्त करू इच्छितो की सरकार तुमच्या सोबत आहे, आपल्या प्रत्येक प्रयत्नांसोबत आहे. आज देशात विकासाबद्दल जे वातावरण निर्माण होत आहे, आपल्या सामर्थ्याविषयी जो विश्वास निर्माण झाला आहे, त्याचा संपूर्ण लाभ भारतीय उद्योग जगतानं घ्यायला हवा. गेल्या काही वर्षात भारतात जे बदल झाले आहेत, मग तो सरकारचा बदललेला विचार असो किंवा दृष्टिकोन, त्याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेत आहात, बघत आहात, तुम्हाला ते जाणवत असेल. आजचा नवा भारत नव्या जगासोबत चालण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. ज्या भारतात कधी काळी परदेशी गुंतवणुकीविषयी आशंका, भीतीची भावना होती, त्याच भारतात आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचं स्वागत केलं जात आहे. ज्या भारताची करविषयक धोरणं कधी काळी गुंतवणूकदारांमध्ये नैराश्य आणणारी होती, आज त्याच भारतात जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक कॉर्पोरेट कर प्रणाली आहे आणि चेहरा विरहित पारदर्शक कर व्यवस्थाही आहे. ज्या भारतात कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये अडकवून ठेवणं हीच नोकरशाहीची ओळख मानली जात असे,
ब्यूरोक्रेसी त्याच भारतानं आज उद्योगपूरक वातावरणाच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. में बड़ी छलांग लगा रहा है. जहां सालों जिथे कामगारांना, श्रमिकों उद्योगांना उद्योगों को शेकडो कायद्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवलं जात होतं, के जाल में तिथेच आज डझनावारी कायद्यांच्या जागी केवळ 4 सुटसुटीत सुस्पष्ट अशा कामगार संहिता आल्या आहेत. में समा चुके हैं. जहां कभी जिथे कधी काळी कृषी क्षेत्राला केवळ उपजीविकेचं साधन मानलं जात असे, का माध्यम माना जाता था, वहीं अब तिथे आता कृषी क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांच्या माध्यमातून भारतीय भारतातल्या शेतकऱ्यांना देश परदेशातल्या बाजारपेठांशी थेट जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इन्हीं याच सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज भारतात आज भारत में विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक FDI येत आहे आ रहा है और आणि FPIचे सुद्धा नवनवे विक्रम रचले जात नए आहेत. रिकॉर्ड बन रहे हैं. आज आज देशातली forex परदेशी गंगाजळी सुद्धा reserve ये भी सर्वाधिक all आहे. time high level पर पहुंचा हुआ है. साथियों, मित्रांनो, नए नव्या भारताची विचार करण्याची पद्धत काय आहे याचं एक उदाहरण मला आपल्याला द्यायचं आहे. एक समय था एक काळ असा होता ज्यावेळी आपल्याला वाटत असे कि जो कुछ की भी जे जे परदेशी आहे ते सगळं उत्तमच. इस सायकोलॉजी या मानसिकतेचा काय परिणाम होत असे हे आपल्यासारख्या उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांना चांगलंच माहिती आहे. हमारे आपले स्वतःचे ब्रँड देखील जे आपण अनेक वर्षांच्या परिश्रमातून तयार केले होते, त्यांची जाहिरात सुद्धा परदेशी नावानं केली जात असे. विदेशी नामों से ही प्रचारित किया जाता था. आज मात्र परिस्थिती वेगानं बदलतीये. आज देश भारतात तयार झालेल्या उत्पादनांवर भारतीयांचा विश्वास आहे. प्रोडक्ट्स के साथ है. कंपनी भारतीय नसली तरी चालेल, ये जरूरी नहीं. लेकिन मात्र आज प्रत्येक भारतीयाला भारतीय भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी करण्याची इच्छा आहे. यानी देश म्हणजे मन देशाची मानसिकता आता बदलली आहे. उद्योग जगत को आता उद्योग जगताला या बदललेल्या मानसिकतेनुसार आपलं धोरण तयार करायचं आहे, रणनीति रणनीती तयार करायची आहे. आत्मनिर्भर भारत में अभियान पुढे घेऊन जाताना आगे बढ़ते हुए आपल्याला याची मदत होणार आहे. आपको बहुत मदद करेगा. आणखी एक घटक आहे दूसरा एक फैक्टर है ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जिस पर भी आपको ध्यान देना चाहिए. ये है तो घटक म्हणजे भारतवासियों का बढ़ता भारतीयांचा हुआ वाढता आत्मविश्वास. इस हा आत्मविश्वास आपण आज प्रत्येक क्षेत्रात बघतो आहोत. अभी आता हाल ही आपने अलीकडेच ऑलिम्पिकच्या मैदानात आपण याचा अनुभव घेतला आहे. आज भारताचे युवक जेव्हा मैदानात उतरतात उतरते हैं त्यावेळी त्यांच्या मनात संकोच किंवा बुजरेपणा नसतो. वो मेहनत त्यांना कर रहा परिश्रम करायचे आहेत, वो त्यांना risk जोखीम लेना पत्करायची आहे, चाहता है. त्यांना नतीजे परिणाम लाना हवे आहेत. चाहता है. Yes, ही जागा आपल्यासाठीही आहे ही भावना आज आपल्या युवा वर्गामध्ये आज वो आपण अपने युवाओं में बघतो देख आहोत. इसी प्रकार याच का प्रकारचा आत्मविश्वास आज भारताच्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये सुद्धा आहे. आज यूनिकॉर्न आज युनिकॉर्न नव्या भारताची ओळख बनले आहेत. 7-8 वर्षांपूर्वी भारत में भारतात 3 ते 4 युनिकॉर्न्स होते. आज भारतात सुमारे 60 युनिकॉर्न्स आहेत. यापैकी 21 युनिकॉर्न्स तर गेल्या काही महिन्यातच तयार झाले आहेत. आणि आणखी एक गोष्ट आपण अनुभवली असेल की हे सगळे युनिकॉर्न्स वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. आरोग्य, तंत्रज्ञान, सामाजिक, वाणिज्य अशा क्षेत्रात युनिकॉर्न तयार होणं म्हणजे भारतात प्रत्येक स्तरावर किती परिवर्तन घडत आहे त्याचे हे संकेत आहेत. व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी, आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सातत्यानं वाढत आहे. इतक्या मोठ्या महामारीच्या काळातही आपल्या स्टार्टअप्सच्या महत्वाकांक्षा बुलंद आहेत. गुंतवणूकदारांकडूनही स्टार्टअप कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक बघायला मिळत आहे. रिकॉर्ड रिस्पॉन्स देखने को मिला है. स्टार्टअपची विक्रमी नोंदणी, रिकॉर्ड भारतीय कंपन्या आणि भारतीय बाजारपेठेसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे.
एक नए युग की शुरुआत है। ये इस बात भारतात का भी विकासाच्या एक और अमाप सबूत संधी है आहेत, कि भारत के प्रचंड पास वाव आहे, ग्रोथ याचंच के हे द्योतक असाधारण आहे. अवसर उपलब्ध है, ट्रिमेंडस स्कोप उपलब्ध है. मित्रांनो, टेक्नोलॉजी तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज देशात जो उत्साह आहे तो सरकारला वेगानं सुधारणा करण्यासाठी प्रेरणा देत असतो. ज्या सुधारणा आमच्या सरकारनं केल्या ते काही सोपे निर्णय नव्हते, काही सर्वसामान्य बदल नव्हते. या सर्व सुधारणांची मागणी कित्येक दशकांपासून होत होती. याची गरज असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. या विषयांवर चर्चा तर खूप होत असे, मात्र निर्णय घेतले जात नसत. कारण समजूत अशी करून घेतली होती की हे बदल घडवणं खूप कठीण काम आहे. मात्र आपणही पाहिलं आहे की आम्ही तेच निर्णय दृढ निश्चयानं घेतले. एवढंच नाही तर महामारीच्या या काळातही ही प्रक्रिया सुरूच ठेवली होती. आपण हेही बघितलं असेल की संपूर्ण देशानं या निर्णयांना कसा पाठिंबा दिला. जसं की व्यावसायिक कोळसा खाण क्षेत्राची सुरुवात करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रांच्या सहभागाला मुक्तपणे प्रोत्साहन दिलं जात आहे. संरक्षण क्षेत्रात मोठमोठ्या सुधारणा करायला सुरुवात करण्यात आली आहे. अवकाश आणि अणुऊर्जासारख्या क्षेत्रात सुद्धा खाजगी गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. बिगर रणनीतिक क्षेत्रांसह रणनीतीच्या मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातही खाजगी क्षेत्रांना संधी दिली जात आहे. सरकारचं नियंत्रण कमी केलं जात आहे. हे सगळे कठीण निर्णय आज शक्य झाले आहेत कारण देश आपल्या खाजगी क्षेत्रावर, आपल्या सर्वांवर विश्वास ठेवतो आहे. जसजसं या क्षेत्रात आपल्या कंपन्या सक्रिय होतील त्यामध्ये संधींचा विस्तार होईल. आमच्या युवा वर्गाला जास्तीत जास्त संधी मिळेल. अभिनव नवोन्मेषांचं नवं युग सुरू होईल. मित्रांनो, आपल्या उद्योगावरील देशाच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की आज व्यवसाय सुलभता वाढत आहे आणि लोकांचं जीवनमान अधिकाधिक सुधारत आहे. कंपनी कायद्यात झालेला बदल हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. आज अशा कितीतरी तरतुदी हटवण्यात येत आहेत ज्या कधी काळी आपल्या उद्योजकांसाठी डोकेदुखीपेक्षा कमी नव्हत्या. त्याचप्रमाणे MMSE क्षेत्राला देखील प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत जी त्यांना सीमित करणाऱ्या बाबींपासून मुक्त करतील. राज्यस्तरीय सुधारणांकडे सुद्धा आज विशेष लक्ष दिलं जात आहे. राज्यांना भागीदार बनवण्यात आलं आहे आणि त्यांना अतिरिक्त खर्चाची सुविधा दिली जात आहे. मेक इन इंडिया बरोबरच रोजगार आणि निर्यातीला गती देण्यासाठी देशात प्रभावी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुद्धा सुरू केल्या आहेत. या सर्व सुधारणा आज होत आहेत कारण देशात जे सरकार आहे ते बळजबरीनं सुधारणा करत नाही, तर सुधारणा हा आमच्यासाठी दृढ निश्चयाचा विषय आहे. आजही आमच्या सुधारणांची गती कायम आहे. संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात नुकतीच अनेक विधेयकं पारित झाली जी देशाच्या या प्रयत्नांना आणखी गती देतील. फॅक्टरिंग रेग्युलेशन सुधारणा विधेयकामुळे छोट्या उद्योजकांना कर्ज मिळण्यात मदत होईल. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ दुरुस्ती विधेयक छोट्या ठेवीदारांच्या अधिकारांचं संरक्षण करेल. अगदी अलीकडेच आम्ही भूतकाळातील चुका दुरुस्त करून पूर्वलक्षी कर प्रणाली सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज उद्योग क्षेत्राकडून या निर्णयांचं कौतुक होत आहे हे पाहून मला विश्वास वाटतो की सरकार आणि उद्योग क्षेत्रातले विश्वासाचे संबंध अधिक दृढ होतील. मुझे विश्वास है इससे इंडस्ट्री और गवर्नमेंट के बीच विश्वास और मजबूत होगा.
साथियों, मित्रांनो, आज देश में वो आज सरकार देशात असलेलं सरकार जो राष्ट्र देशहितासाठी मोठ्यात मोठी बड़े जोखीम से पत्करण्याकरता बड़ा तयार रिस्क आहे. उठाने के लिए तैयार है. आपको याद तुम्हाला आठवत असेल, गेली अनेक वर्ष GST इतने वस्तू आणि सेवा कायदा रखडला होता, अटका ही इसलिए कारण आधीच्या सरकारमध्ये पहले सरकार राजकीय में धोका वो पत्करण्याचं political धैर्य risk लेने नव्हतं. की हिम्मत नहीं जुटा पाए. हमने ना आम्ही सिर्फ केवळ GST जीएसटीची लागू किया, अंमलबजावणीच केली नाही, तर आज देशात record GST जीएसटीचं collection विक्रमी होते देख संकलन रहे हैं. होतानाही आपण ऐसे पाहतो आहोत. कितने ही उदाहरण मैं आपको गिना सकता हूं, बता सकता हूं. आज आपके तुमच्या सामने समोर असं सरकार आहे सरकार है, जे प्रत्येक निर्बंध दूर करत आहे, दूर कर प्रत्येक रही है, सीमा वाढवते आहे. हर बाउंड्री को पुश कर रही है. आज हे सरकार तुम्हाला विचारत आहे की भारतीय उद्योग जगताची ताकद वाढवण्यासाठी उद्योग जगत की आता ताकद बढ़ाने आणखी के काय लिए करायचं आहे ते सांगा. बताइए, अब और क्या करना है. मित्रांनो, साथियों, आपले पूर्वज हमारे सांगून गेले पूर्वज आहेत, कह गए हैं, नैकम चक्रम चक्रम परिभ्रमति. परिभ्रमती, यानी म्हणजेच केवळ एका चाकानं गाडी चालू एक शकत नाही. पहिये से गाड़ी नहीं चल सकती. सगळी चाकं पहिये व्यवस्थित ठीक से चालायला चलने हवीत. चाहिए. म्हणूनच उद्योगांनीही जोखीम पत्करण्याची आपली नैसर्गिक लेने की प्रवृत्ती अपनी आणखी थोडीशी natural tendency वाढवावी को लागेल. थोड़ा सा और बढ़ाना होगा. आत्मनिर्भर भारताच्या भारत के संकल्प संकल्प सिद्धीसाठी नवीन आणि कठीण नए मार्गाची और निवड मुश्किल सुद्धा रास्तों को आपल्यालाच करावी लागेल. चुनाव भी हमें करना ही होगा. इन्वेस्ट गुंतवणूक आणि रोजगाराची गती वाढवण्यासाठी investment और रोजगार की उद्योग गति को क्षेत्राकडूनही देशाच्या खूप इंडस्ट्री अपेक्षा से भी आहेत. देश की बहुत उम्मीदें हैं. पब्लिक सेक्टर के सार्वजनिक क्षेत्रातील वावर तर्कसंगत आणि कमीत कमी करण्यासाठी करने के लिए भी नई नवीन GST सार्वजनिक पॉलिसी के क्षेत्रातील जरिए उद्योग धोरणाच्या माध्यमातून निर्णय निर्णय घेतले घेतले जात जात आहेत. आहेत. यामध्ये इंडस्ट्री की उद्योगांकडूनही तरफ से जास्तीत जास्त भी उत्साह ज्यादा आणि से ऊर्जा ज्यादा दिसायला हवी. उत्साह और ऊर्जा दिखनी चाहिए. राष्ट्रीय शिक्षण नेशनल धोरणाच्या एजुकेशन पॉलिसी के माध्यमातून माध्यम से एक देशानं बहुत खूप बड़ा मोठं कदम पाऊल देश ने उचललं आहे. उठाया है. यामध्ये शाळा स्कूल, कौशल्यापासून स्किल से लेकर संशोधनापर्यंत रिसर्च तक एक का नवीन नया परिसंस्था इकोसिस्टम तयार तैयार करण्याची करने का रूपरेषा आहे. भरपूर रोडमॅप है. इसमें भी यातही उद्योग क्षेत्राची एक सक्रिय भूमिका खूप आवश्यक आहे. विशेष रूप से विशेषतः संशोधन आणि विकासावर गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला अतिशय गंभीरतेनं काम करायचं आहे. आत्मनिर्भर भारतासाठी संशोधन आणि विकासातील आपली गुंतवणूक अनेक पटींनी वाढवावी लागेल. गुना बड़ा आणि हे केवळ सरकारी प्रयत्नांमधून शक्य नाही. प्रयासों से ही संभव नहीं है. इसमें इंडस्ट्री यामध्ये की बहुत बड़ी उद्योगांची भागीदारी की खूप मोठी भागीदारी आवश्यक हमारा आहे. लक्ष्य आपलं लक्ष इंडिया को मजबूत करने, ब्रँड इंडियाला मजबूत करण्याचं आहे. आपलं लक्ष समृद्धि देशाला समृद्धी आणि सन्मान देण्याचं आहे. प्राप्ति के लिए हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला आपली भागीदारी मजबूत करायची आहे. समस्या के समाधान के लिए, मी तुमच्या प्रत्येक समस्येच्या आपके हर निराकरणासाठी, सुझाव के लिए तुमच्या प्रत्येक सूचनेसाठी नेहमीच उपलब्ध होतो आणि यापुढेही असेन. मी पुन्हा एकदा अमृत महोत्सव के स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यकाळात तुम्हालाही अनेक अमृत संकल्प करण्याची प्रेरणा मिळो अशी कामना करतो. और आप सब संकल्प के तुम्ही साथ सगळे संकल्प नई आणि ऊर्जा नवीन के साथ ऊर्जेसह पुढे या. आगे आए. आप सभी तुम्हा को सर्वांना खूप खूप बहुत-बहुत शुभेच्छा. शुभकामनाएं. धन्यवाद.